राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त पद असणारं मंत्रिपद भरले जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्यानं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। राज्यात नुकतीच 48 लोकसभा जागांवर निवडणूक पार पडली। या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे। महाविकास आघाडीनं तब्बल 31 जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या। दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात हेच चित्र असेल असा दावा महाविकास आघाडीचे नेते करतायत। त्यामुळं लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करून आमदारांना बळ देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे। मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला नेमकी किती मंत्रिपदं मिळणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। मात्र संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असं सूत्रांनी सांगितलंय। संदीपान बुमरे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची जागा देखील रिक्त झाली आहे। शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 3 मंत्रिपदं मिळू शकतात असं सूत्रांनी सांगितलंय। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समाधानकारक यश मिळवता आलेलं नाही, त्यामुळं त्यांनी लढवलेल्या 4 पैकी केवळ एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले। लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळं अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालं नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळं राज्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार गटाकडून मंत्रिमंडळ विस्तारात 3 मंत्रिपदाची मागणी केली जाऊ शकते। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जून पासून सुरू होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूत्रांनी सांगितलंय। या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून अधिकाधिक मंत्रिपदांची मागणी केली जाऊ शकते। त्यामुळं नेमकं कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।